आणि यानंतर थेट जाऊयात बच्चू कडू सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। महाएल्गार मोर्चा बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेला होता आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। काल संध्याकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि त्यांना मुंबईमध्ये येऊन चर्चेचं निमंत्रण दिलेलं होतं। चर्चेच्या निमंत्रणानंतर बच्चू कडू सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले, त्यांच्यासोबत शेतकरी नेते सुद्धा आहेत। महादेव जानकर सध्या त्यांच्यासोबत आपल्याला या दृश्यांमध्ये पाहू शकतो। या संदर्भातली माहिती देत आहेत विशाल पाटील। विशाल, तृप्ती, आता आपण पाहतोय मुंबई विमानतळावरती शेतकरी नेत्यांचं आगमन झालेलं आहे। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आक्रमक असं आंदोलन उभं केलंय आणि आता हे सगळं त्यांचे नेते शिष्टमंडळ आपण म्हणू शकतो, कारण का यामध्ये अजित नवले आहेत, राजू शेट्टी आहेत, महादेव जानकर आहेत, बच्चू कडू आहेत आणि रवींद्र तुपकर हे सगळेच नेते आता मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत। ते माध्यमांशी बोलतात का हे बघावं लागेल, कारण का एक मिनिट या बाजूला सीमा बुंद। तर बच्चू कडू मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळाच्या बाहेर त्यांची प्रतिक्रिया सध्या पत्रकार घेत आहेत, ती दृश्य सुद्धा आपण पाहतोय। तर शिष्टमंडळ सध्या सरकारच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी बच्चू कडू यांनी खरं तर नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू केलेलं होतं। राज्यभरामध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर सरकारकडून सुद्धा बच्चू कडू यांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। त्यानुसार ते मुंबईमध्ये पोहोचलेत। पुन्हा एकदा विशालकडे जाऊयात। विशाल, विशाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? तर विशालशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। बच्चू कडू मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि तिथेच आमचे सहकारी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या शिष्टमंडळामध्ये आणखीन कोण कोण आहे? साधारण किती वाजता भेट होणार आहे मुख्यमंत्र्यांबरोबर? काही तांत्रिक कारणामुळे विशाल पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। पण सध्याची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी बच्चू कडू मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। सोबतच त्यांचं शिष्टमंडळ सुद्धा आहे, महादेव जानकर, रविकांत तुपकर। तर बच्चू कडू विमानतळावरती पोहोचल्यानंतर माध्यमांशी सुद्धा संवाद साधतायत। बैठकीपूर्वी त्यांची काय भूमिका असेल ते माध्यमांशी बोलताना ते स्पष्ट करणार आहेत। ती दृश्य आता आपण पाहतोय। काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन उभारलेलं आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये, त्या आंदोलनामध्ये टायमिंग निश्चितसाठीच खरं तर ही लढाई होती। त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार, कोणाची कशी करणार, त्या सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे। त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं, म्हणून आम्ही इकडे आलो आहे। पण तुमची पुढची आता भूमिका काय असणार आहे? ते आम्ही राजूभाऊ शेट्टी असेल, नवले साहेब आहेत, चटक साहेब आहेत, क्षीरसागरजी आहे, तुपकरजी आहे, आमचे महादेवराव जानकर आहे, हे सगळे मिळून ठरू ना। पण बावनकुळे असं म्हणतात की सचिवांसोबत बैठक घ्यावी लागेल, इतक्या लवकर हा निर्णय होणार नाही, वेळ द्यावा। बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मीटिंगपूर्वी असं बोलू नये। त्यांना आमची विनंती आहे, आपण चर्चेला बोलावलो आणि चर्चेच्या अगोदर तुम्ही अभिप्राय मीटिंगचा देत असेल तर तो चुकीचं ठरेल। आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो, तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो, कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक कार्यक्रम आम्ही ठरवतो। कारण मीटिंगमध्ये कसे मुद्दे रेस केले पाहिजे, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे, त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊ। सरकार काही प्रवीण तायडे यांनी आरोप केलेले आहेत की 70 एकरचा भूखंड हा तुम्ही सामाजिक गोष्टी करतोय असं आपण दाबला, असा चालतंय। ते आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे। हा विषय शेतकऱ्याचा आहे, बच्चू कडूचा विषय आहे का, मी निवडणुकीत उभा आहे का? आता अशा गोष्टी मीडियानं दाखवणं किंवा त्या विचारणं हे थोडं मूर्खपणाचं वाटतं मला। हे आता आपण शेतकऱ्याचं बोला ना, तुम्ही तू लहान आहे, तू हे समजून घे का आता विषय शेतकऱ्याचा आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का?
आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या? धार कोणी म्हटल्यानं कमी होत नसतं, लक्षात घ्या. धारदार माणसं उभे राहिले का धार निर्माण होत असते. न्यायालयाने काल ज्या प्रकारे स्थगिती दिलेली आहे, रेल लोक होऊ शकतात. आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू. न्यायालयाने काल ज्या प्रकारे इंटरफेअर केलं, अनेक वेगवेगळे मुद्दे देखील आहेत महाराष्ट्रामध्ये. काय वाटतं न्यायालयाने सगळ्याच मुद्द्यांवर इंटरफेअर करायला हवं? काय न्यायालयाने इतर अनेक गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या या सगळ्या गोष्टी आहेत. हा, मग न्यायालयाचं आमचं काय मत आहे, आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या, आम्हाला सांगितलं नाही, विचारलं नाही, आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेताय, तर हे चुकीचं वाटतं. न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगाचा विश्वास कमी झाला की नाही झाला, तर न्याय प्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचं. मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं, त्याच्या आत्महत्या येतं, एका घरी 2-2 आत्महत्या होते, बायको आत्महत्या करते, पती पण आत्महत्या करतं. ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही. मग हे चुकीचं आहे ना. हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे, न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे, आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे. त्या अपेक्षा भंग होऊ नये एवढी आमची विनंती आहे. शेतकऱ्यांचा 7/12 जर कोरा झाला नाही, सरसकट कर्जमाफी झाली नाही, तर बच्चू कडू आणि इतर सगळ्या सदस्यांची भूमिका काय असेल? खरं तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप, नवलेजी, राजूजी शेट्टी, तुपकरजी, आमचे म्हणजे महादेव जानकरजी, हे याबाबत सगळे निर्णय घेतले. सर, यापूर्वी सुद्धा पण म्हणजे जरांगेंच्या आंदोलनामध्ये सरकारनं सुरुवातीला भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. कोर्टाच्या इंटरव्हेन्शन नंतर शिष्टमंडळ बैठकीला पोहोचलेलं होतं. तुमच्या एकूण ज्या मागण्या होत्या त्यामध्ये सरकारनं नागपूरपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु आज तुम्ही स्वतः पोहोचलेले आहात. कसं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्त्वाचं असतं. मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं लागत नाही. आंदोलन कधी करता येतं, ते आमचं बळ आहे, आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो. आमच्यावर विश्वास आहे, आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे, मेन पावर विषय आहे. 5 मिनिटात आंदोलन उभं करू आपण, तेवढ्याच ताकदीचं करू, काही विषय नाही. पण हे आंदोलन हाणून पाडण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. झारीतले आणून काही पाडण्या एवढी ताकद आता असतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं, तुम्ही एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या. आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे, आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे, येणारा पाऊस पण चांगला आहे, असं भकीत व्यक्त केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा. ते काय म्हणा, येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा, उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल. आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं वाढली पाहिजे होतं. खरं त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला. दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला. आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं, आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू. मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होत आहे ते काढण्याचे योग तुमचे आलेले आहेत. फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं. लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल, पण आता तो डाग जर तुम्हाला खरं तर पुसून टाकायचा असेल, आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी, ही आम्हाला अपेक्षा आहे. फडणवीस यांच्या शापामुळे राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असं शापामुळे नाही म्हणत. अधिक तुम्ही असं ना, मीडियावाले काय आहे, तुम्हाला याच्यात फार पटत असतं. तुम्ही लोक एखादी गोष्ट त्याला कशी लावायची, भांडणं लावा. तर तुम्ही तो नारद होता ना पहिले, नारायण, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे. तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेने. लगेच इकडले पाहावशे, लगेच तिकडे भांडणं. आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला. आम्ही काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर ही कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे, त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं, त्याच्यावरचं कर्ज कमी करणं, त्याच्यावरचा ताण कमी करणं. ही राखी जी बांधली नाही, ही बंधन जी बांधलं, त्या मायमावलीनं मला काय म्हटलं का माझा पती रोज बडबड करत असतं तर मी कर्ज कसं फेडू, कारण दुसरी आवक काहीच नाही आहे. एकदा धान गेला, सोयाबीन गेलं, कांदा गेला, कापूस गेला, तर दुसरी आवक आहे का? काही आमच्याकडे वरली रमी खेळतो का आम्ही? नाही केलं. आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करायला लागला. आता अधिक एक हुशारीनं बोलल्या जातो
का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल, शेतकऱ्याच्या खिशात ती भेटणार. अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावे लागेल. म्हणजे एवढे काही खोडी आहे का लोक काही पण बोलत राहतं. थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही. आणि अक्कलच नसेल तर हे अकलीचे तारे तोडू नये. विरोधी बाकावर असताना हेच देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करा असं भाषा करत होते, परंतु ओला दुष्काळ अशी कोणतीही व्याख्या नाही, अशा पद्धतीचा नियम नाही किंवा बरोबर आहे. आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत. अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खरं तर आम्ही मनापासून तयार आहोत. त्यांनी मनापासून तयार व्हावं. कुठलाही श्रेयवाद नाही, पूर्ण श्रेय सरकारला जाईल. जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही. माझा शेतकरी अडचणी आहे, राजकारण करू इच्छित नाही. त्याचे आशीर्वाद, त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे. मराठी आंदोलन करतात, सरकार त्यांना समजून काढण्यासाठी पोहोचतं. शेतकरी करतात तिथे सरकार पोहोचत नाही. आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मराठा समाज जेव्हा आंदोलन करतो सरकार त्यांची समजूत काढायला पोहोचतं, पण आता शेतकरी आमचे करतात तेव्हा त्यांच्याकडे जास्त आता 2 मंत्री आले होते. हे आम्ही समजू शकतो का आमचे विषय 22 विषय आहेत. 22 विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं. त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले, ओबीसींच्या गेले, म्हणून आमच्या यावं हे 4थ्या वर्गातली भाषा. ते आम्ही काही फार त्याला मानत नाही. ठीक आहे, ओके तर बच्चू कडू मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर माध्यमांशी त्यांनी चर्चा केलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया कळवलेली आहे. कर्जमाफी कधी करणार हे सरकारनं सांगावं अशी भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासोबतच आश्वासन पाळण्याची हीच वेळ आहे असं सरकारला त्यांनी आवाहन केलेलं आहे. आश्वासन पाळण्याची हीच वेळ असल्याचं म्हणत ते आता थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी आपल्यासोबत आलेल्या शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे.